गोष्ट मी नक्की तुम्हाला इथे कन्फेस करायला लागेल की ह्या ज्या संस्था फ्लरिश झाल्या, RSSचा असो, BJPच्या असो, त्या काँग्रेसच्या काळातच झाल्या ना, झाल्या, फॅक्ट आहे. नवनीत राणा त्या निवडून गेल्या आमच्या मतांवर. काँग्रेस राष्ट्रवादींनी त्यांना इंडिपेंडेंट का दिला कुणास ठाऊक. 3 दिवसात त्या हिंदू शेरणी होऊन गेल्या. आश्चर्य मला हे वाटतं की या सगळ्यांवर ब्लेम केलेला होता आणि आदरणीय देवेंद्र दादा फडणवीस यांनी केलेला होता. आपत धर्म नाही, स्थापत धर्म नाही, अहो सगळ्यांसोबत लग्न करून बसलायत की आता. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब फक्त 25 सीट्स जर त्या ठिकाणी कमी असत्या तर ते पंतप्रधान राहिले नसते. वोट चोरी तो हुई है और सीना तान के हुई है. अशोकराव चव्हाण साहेबांचं आश्चर्यच वाटतं. तुमचे वडील मुख्यमंत्री, तुम्ही आणि तुम्ही सर्व धर्म समभाववाले, दुसऱ्याच दिवशी हिंदू राष्ट्र निर्मिती. व्हॉट रबिश. तुमच्याबद्दलचे आम्ही थोडंसं काल सर्च करत होतो नाही का, बसून सगळी टीम की काय विचारूया तर त्याच्यामध्ये एक नाव आलं खरं तर, नवनीत राणा. आणि द वे तुमच्या दोघींमध्ये जे काही एकमेकींना उत्तर प्रत्युत्तर झालं आणि मग नंतर ते एक बाण मारण्याची नंतर ती तुमची कृती आणि हे, तर कसं बघता याकडे? काय मी त्यांच्याकडे बघतच नाही. अमरावतीची संस्कृती आहे. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख अमरावतीचे लोकसभा मेंबर राहिलेले आहेत. रासू गवई साहेब आता जे चीफ जस्टिस आहेत त्यांचे वडील अमरावतीचे पार्लमेंट मेंबर राहिलेले आहेत. ठीक आहे. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील ह्या अमरावतीच्या लोकसभा मेंबर राहिलेल्या आहेत. तर कसं पाहिजे रेप्रेझेंटेशन तिथे? दर्जा पाहिजे की नाही? काय तुमचा आक्षेप कशावर? नाही, आक्षेप म्हणजे काय, त्या निवडून गेल्या आमच्या मतांवर. काँग्रेस राष्ट्रवादींनी त्यांना इंडिपेंडेंट का दिला कुणास ठाऊक. इंडिपेंडेंट सपोर्ट केला त्यांना, आम्ही त्यांना मतं दिली, मग त्या निवडून गेल्या. 3 दिवसात त्या हिंदू शेरणी होऊन गेल्या. त्या अमरावतीच्या पण नाही आहेत, त्या लग्न करून तिथे आलेले आहेत. त्यांना ते गोंधळ घालत राहतात. कल्चरल डिफरन्स जो आहे तो, आणि अमरावतीची कोणत्या लेवलवर जाऊन तुम्ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गाडगे महाराजांच्या जिल्ह्यांमध्ये, भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या जिल्ह्यांमध्ये आहात. असं नाही चालत ना. एवढे खोटेपणा कोणाला सहन नाही होत. म्हणून तुम्ही उत्तर दिलीत. नाही, काय झालं, त्यांनी वेगळ्या पातळीवर जाऊन ते बोलत असतात. ते काय कोणाला आवडत नाही. मला तर नाहीच आवडत. तर मग त्या बोलल्या तर मग मी त्यांना दाखवून दिलं काय आहे. बच्चू कडू शिक्षक मतदारसंघामधून तयारी करतात. मला काही कल्पना नाही त्यांची. नाही, त्यांनीच सांगितलं असा विचार करतात. तुमचा असा काही विचार नाही? नाही, माझा काही विचार नाही. खूप नेत्यांनी काँग्रेस सोडलं. कारण कदाचित वेगवेगळी असतील, त्यांनी ती त्या वेळी दिली असतील, पण ज्यांना अगदी मुख्यमंत्री पद दिलं अशोक चव्हाणांसारख्या व्यक्तीला, त्यांनी सुद्धा ऐनवेळी काँग्रेस सोडलं. ज्यांनी चोरी केलेली आहे, ज्यांनी चुकीच्या गोष्टी केलेल्या आहे किंवा ज्यांचे हात दगडाखाली आहे, त्याच लोकांनी पक्ष सोडलेला आहे. जी स्वच्छ माणसं आहे, ज्याला कशाची भीती नाही आहे, लढा देण्यासाठी जे तयार आहे, करारी जे आहेत ते आहेतच इथं. तुम्हाला ऑफर नाही आली कधी? हे बघा, ऑफर आणि टेम्पटेशन आपण काही देव थोडी नाही. ऑफर सगळे डिटेल्स काय मी तुम्हाला इथं सांगणार नाही ऑन स्क्रीन, पण ऑफर येतच असतात. पण ते काय गरज आहे? तुमचा विचार काय आहे हा महत्वाचा आहे ना. तुम्ही म्हणजे मला तर अशोकराव चव्हाण साहेबांचं आश्चर्यच वाटतं की तुमची वीट अन वीट काँग्रेसमुळे रचले गेलेली आहे, अख्ख्या घराची. तुमचे वडील मुख्यमंत्री, तुम्ही आणि तुम्ही सर्व धर्म समभाववाले, आणि तुम्ही दुसऱ्याच दिवशी हिंदू राष्ट्र निर्मिती. व्हॉट रबिश. मग पराभव का होतोय काँग्रेसचा? म्हणजे आपण जर बघितलं तर आकडे खाली येतात बऱ्याच ठिकाणी, महाराष्ट्रामध्ये सुद्धा. तुम्हाला असं वाटतं की जुन्या पद्धतीने आंदोलनं करणं किंवा पक्षाची जी जुनी तुमची सगळी बांधणी आहे की ती बघा, एक गोष्ट मी नक्की तुम्हाला इथे कन्फेस करायला लागेल की ज्या वेळेला काँग्रेस सत्तेमध्ये होती त्यावेळेला काँग्रेसनी नेहरूइन फिलॉसॉफी, गांधीयन फिलॉसॉफी ह्याच्यावर खूप भर न देता लिबरल, की तुम्हाला जे जमतं आहे, तुम्हाला जे आवडतं आहे ते तुम्ही करा, असं हे चुकीचं पाऊल होतं. त्यांनी एम्बाईब करायला पाहिजे होतं मोठ्या प्रमाणामध्ये. राष्ट्रीय सेवा दलासारखं सेवादल जे आमचं होतं त्याला अजून स्ट्रेंथनिंग करायला पाहिजे होतं.
आता त्या सगळ्या गोष्टी परत व्हायला लागलेल्या आहे आणि जवाहरलाल नेहरूंच्या नावाने बालमंच त्या ठिकाणी आहे, तर ते मोठ्या प्रमाणामध्ये होईल. पण ती एक चूक सत्तेत असताना नक्कीच झाली. आणि लिबरल राहायचं तर किती लिबरल राहायचं. आम्ही जसं सांगितलं की आम्ही कधी खुन्नस करत नाही, आम्ही बदले घेत नाही. तर हे हे आता राजकारणामध्ये आता तुम्ही बघताय की ह्या ज्या संस्था फ्लरिश झाल्या, RSSचा असो, BJPच्या असो, त्या काँग्रेसच्या काळातच झाल्या ना, झाल्या, फॅक्ट आहे. पण आता एखादा काँग्रेसचा व्यक्ती जर कोणची एखादी फाईल तिथे टाकतोय, तर नाही होऊ देते लोक, अजिबात नाही. तो काँग्रेसचा आहे म्हणतात, त्याचं काटून टाका, द्यायचं नाही, करायचं नाही त्यांचं. याला हेल्दी नाही म्हणत ना. इट्स नॉट अ हेल्दी डेमोक्रेसी एनिमोर. फॉर दॅट मॅटर डेमोक्रेसी हा विषय राहिलेला आहे की नाही हाही आहे. आपण सेक्युलर स्टेट म्हणतोय, पण जर तुम्हाला इंडिपेंडन्स डेला तुम्ही हे खायचं आणि हे नाही खायचं, तुम्ही हे घालायचं आणि हे नाही घालायचं, आणि देवाच्या नावाने भगवा रंगाचे कपडे घालून लोक जर मारहाण आणि लूटमार करत असतील. माझ्या काही मैत्रिणींच्या मुलींनी मला सांगितलं, पुण्यामध्ये बजरंग दलची पोरं आली आणि त्यांनी त्या सोमवार होता आणि तुम्ही नॉनव्हेज घेऊन जाता आहे, ते काय असतं ऑनलाईन तुम्ही बोलवता, लिशियस वगैरे, ब्लिंकिट हा. किंवा अजून काय झोमॅटो, त्या लोकांना पकडलं आणि त्यांना म्हटलं की नहीं लेकर जाने का. ला बोले फोन दे मुझे, मैं बात करता हूँ, त्यात सोमवार आहे, आज आपको ये नहीं मिलेगा. आपण इंडिपेंडन्स डे मनवला ना. कसं काय काय चाललं काय देशात आपल्या, आणि हे सगळं सहन कसं होत आहे. काय म्हणताय तुम्ही. आम्ही देवाला मानतो, आम्ही पण आराधना करतो, आम्ही पण शिवशंभोचा अभिषेक दर सोमवारी करतो. पण टू वर्शिप विच गॉड आणि हाऊ, इट इज माय पर्सनल थिंग. दॅट कॉन्स्टिट्यूशन, त्या संविधानाने मला तो अधिकार दिलेला आहे. त्याचं पब्लिसिटी आणि त्याचं पब्लिक डोमेनमध्ये तुम्ही आघात करण्याची काय गरज नाही आहे. तुम्ही देशाला स्पॉइल करताय. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब फक्त 25 सीट्स जर त्या ठिकाणी कमी असत्या तर ते पंतप्रधान राहिले नसते. तर लोकांमध्ये जनजागृती आलेली आहे. पण त्याच्यासोबत जर वोट चोरी आणि हे मॅनेजमेंट असेल तर मग रस्त्यावर तर उतरावंच लागेल. आणि तुम्ही लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये व्हीव्हीपॅट ठेवणार आणि लोकल इलेक्शनमध्ये ठेवणार नाही, तर मग तर आम्हाला बॅलेट वोटिंग लागेल आणि त्याच्यासाठी आम्ही जे करायचं ते करावंच लागणार आहे. असं कसं राहायचं. मग अर्थ काय. तुम्ही जर एवढं सगळं सहन करणार असाल तर व्हॉट्स द पॉइंट. डेमोक्रेसी तुम्ही म्हणताय की तुम्ही डेमोक्रेसी आहात, तर तुम्हाला त्या हिशोबानं वागावंच लागेल. आणि इंटरनॅशनली इट इज बीइंग टेकन नोट ऑफ. असं नाही की नाही, लोकांना रिअलाइज नाही होत आहे. सगळ्या लोकांना रिअलाइज होत आहे. तुमची पोरं फॉरेनमध्ये जाणार, पब्लिकची पोरांनी हिथंच राहायचं. तुमची पोरं मोठे मोठ्या डिग्र्या घेऊन येणार आणि ह्यांनी तलवारी उचलायचं आणि जय श्रीराम म्हणायचं. श्रीरामाचा दरबार असतो. एकटे श्रीराम हे भाजपने आणलेले आहेत. श्रीरामाचा दरबारच असतो. ते त्यांचे सीतामाई, लक्ष्मण, श्री लक्ष्मणांचं, मग हनुमानजींचं, हे सगळं असा दरबार असतो अख्खा. श्रीराम कधीच कुठेच इतिहासामध्ये सनातनामध्ये कधीच कुठे एकटे दिसलेले नाही आहे. हे एकटे राम ह्यांचे आहेत, BJP आणि RSS वाल्यांचे, आणि ते फक्त युवा पिढीची डोके खराब करण्यासाठी आहे. श्रीरामांनी काय म्हणजे तुम्हाला रामच समजले नाही कधी, तर तुम्ही काय जय श्रीराम म्हणताय. ज्याला राम समजला तो दुसऱ्यांना दुःख देऊ शकत नाही. काय होतं, डिटॅचमेंट तुम्हाला शिकायची असेल ना, तर ती डिटॅचमेंट तुम्ही श्रीरामामधनं शिकू शकता. कशी. आज खाऊ हाऊ. ते तर राजा बनणार होते ना, त्यांचा राज्याभिषेक होणार होता. त्यांना त्यांच्या आईने म्हटलं की नाही माझा मुलगा बसेल, तू नाही बसायचं. त्यांनी उफ पण नाही केलं. सो देयर वॉज नो सॉरो. त्यांनी आज्ञा पाळली, वस्त्र बदलले आणि जंगलात गेले.
तुम्हाला कुठेतरी रामायणामध्ये ते खूप रडले, त्यांना खूप दुःख झालं असं कुठे येतंय? आणि त्यांच्या बंधूंनी त्यांचे पादुका आणल्या आणि तिथं ठेवल्या. मग तुम्हाला रामच ज्याला कळलेला नाहीये तो काय राम सांगाल? भाजपला राम कळाला नाही असं वाटतं. बीजेपी वाल्यांना कुठे राम कळलेला आहे? काँग्रेसबद्दल जसा घराणेशाहीचा आरोप होतो तसा एक आरोप म्हणजे नेतृत्व जे आहे ते ॲक्सेसिबल नाही किंवा काँग्रेसचं कार्यकर्ते आणि नेते यांच्यामध्ये असं अंतर आहे असं. अजिबात नाहीये असं. असं अजिबात नाहीये. बघा मी 2004 मधली निवडणूक पडल्यानंतर 2005-06 मध्ये ऑल इंडिया युथ काँग्रेसचे त्या ठिकाणी जनरल सेक्रेटरी म्हणून काम केलं. आणि त्यावेळेला 2004 मध्ये राहुलजी राजकारणात आले. त्यांनी पहिला लोकसभा लढली आणि आम्ही तेव्हापासून त्यांच्यासोबत जुळलेलो आहोत. ॲक्सेसिबल आहे. आम्हाला तर नेहमीच आम्हाला त्यांनी दॅट वॉज हिज फर्स्ट टीम आणि ही वॉज जनरल सेक्रेटरी इनचार्ज युथ काँग्रेस. तर त्यांनी आम्हाला ब्लॅकबेरी फोन्स दिले होते. ओके. की हे तुम्ही वापरा, बिकम सॅव्ही विथ ऑल दिस. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला छोटे लॅपटॉप्स दिले होते की हे पण तुम्ही स्वतःला अकास्टम व्हा या सगळ्या गोष्टीमध्ये. तर हे बघा, नेतृत्व म्हटल्यानंतर त्यांना खूप कामं असतात, त्यांची वेळ असते, त्यांना पूर्ण देशाकडे बघायचं असतं, पूर्ण ऑर्गनायझेशन बघायची असते, त्याच्यामध्ये सिस्टम असते आणि त्या सिस्टमच्या अकॉर्डिंगली तुम्ही गेलात तर त्या गोष्टी इझिली आहेत पॉसिबल. ताई, तुम्ही महिला बालकल्याण खातं बघितलेलं आहे आणि आता लाडकी बहीण योजना जी आहे, कसं बघता या योजनेकडे? म्हणजे प्रत्येक महिलेला अशा पद्धतीने थेट पैसे द्यायला हवेत का? कारण राज्याची आर्थिक स्थिती हा पण एक मुद्दा आहे. तर असं तुम्हाला वाटतं का? माझं असं मत आहे की महिला व बालकल्याण खातं जे आहे हे अतिशय महत्त्वाचं खातं आहे इन एव्हरी ॲस्पेक्ट. हे खातं मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे ठेवलं पाहिजे, कारण त्याचे जे डिव्हिजन्स आहेत ते डिव्हिजन समजायला, करायला आणि त्याला जी ताकद लागते इम्प्लिमेंट करायला, ती ताकद मिळवण्यासाठी पण खूप संघर्ष त्या ठिकाणी करावा लागतो. तसं मी थोडंसं महिला बालकल्याणबद्दल बोलते तुमच्याशी. चाइल्ड राईट कमिशन असो, महिला आयोग असो, ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट असो, मग तुमचा आहाराचा विषय असो, अंगणवाडी असो, व्यापक आहे ना, खूप व्यापक आहे. प्रेग्नंट महिला असो, त्यांचा आहार असो, तर ह्या सगळ्या गोष्टी बघण्याचा दृष्टिकोन वेगळा पाहिजे. आणि जो ला निधी देऊ शकतो त्यांनी हे सांभाळलं पाहिजे. किंबहुना कोणचंही सरकार आलं तर हा विभाग एखाद्या मुख्यमंत्र्यांकडे किंवा उपमुख्यमंत्र्यांकडे त्यांनी ठेवला पाहिजे, कारण त्याच्याकडे लक्ष देण्याची अतिशय गरज आहे आणि ते समजलंही पाहिजे. कोण लक्ष देईल? ज्याला समजेल तो लक्ष देईल. तर राहिला विषय तुमचा लाडकी बहिणीचा, चांगली गोष्ट आहे. महिलांना एम्पावर केलंच पाहिजे. का नाही केलं पाहिजे? पण तुम्ही फक्त मतदानासाठी हे करत असाल तर हे चुकीचं आहे. हे सरसकट तुम्ही सगळ्यांना पैसे दिले, ज्यांना फॉर्म भरला त्याला पैसे दिले, त्याच्यामधले 14,000च्या वर तर काय माणसं सापडली. किती लोक असे सापडले ज्यांच्याजवळ 2-2 गाड्या आहेत, जे स्वतः 40-40, 50-50, 60-60 हजार पगार घेतात, त्यांनी पण भरलाय. तर फक्त इलेक्शनला समोर ठेवून तुम्ही जे केलं हे चुकीचं आहे असं माझं ठाम मत आहे. देर हॅज टू बी अ प्रोसेस, देर हॅज टू बी सम काइंड ऑफ वर्किंग. इट शुड बी म्हणजे ते त्यांना फायदा देणारं असावं, पण त्याच्यासाठी त्यांनी काहीतरी करायला पण असावं. असं आहे. तुम्ही बचत गटांच्या मार्फत दिलं किंवा उद्योग उभारता आहे त्याच्या मार्फत त्या ठिकाणी तुम्ही करावून दिलं तर ही, किंवा उद्योगासाठी दिलं तर ही वेगळी विषय आहे. हे जे देण्यात आलं हे फक्त इलेक्शन म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, 7,000 मतं, अगदी दिवाळीच्या आदल्या दिवशी पण पैसे त्या ठिकाणी पडले, ही फॅक्ट आहे. आय एम टॉकिंग द ट्रूथ. हे कशासाठी केलं? हे फक्त सत्तेत येण्यासाठी ह्या लोकांनी केलं. आणि मग आता काय होत आहे? तुम्ही समाज कल्याणचे पैसे वळवताय, तुम्ही आदिवासीचे पैसे वळवतायत, तुम्ही महानगरपालिका पालिका ह्याचे पैसे वळवतायत, कॉन्ट्रॅक्टर लोक
तिथं आत्महत्या करतायत. 8-10 महिने झालेत ना आता. 10 महिन्यामध्ये एका आमदाराला तुम्ही आमदार निधीचे पण पैसे दिलेले नाही आहेत. काय चाललंय राज्यामध्ये? कितीतरी कोटी अब्ज रुपयाचं तुम्ही कर्ज करून ठेवलेलं आहे या महाराष्ट्रावर. तर ह्याचा विचार कोण करणार? की फक्त सत्ता, 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 सत्ता आणि बॅलन्सिंग कोण करणार? ठीक आहे, सत्ता गरजेची असते. आपल्याला काम करायचं असेल तर सत्ता गरजेची आहे. पण गरजा तुम्ही पुरं करण्यासाठी किंवा तुमच्या राजकीय आकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही जर हे करत असाल तर हे चुकीचं आहे. एकनाथ शिंदे कसे आहेत? त्यांच्यासोबतही काम केलेलं आहे, कसे वाटले? सगळेच ठीक आहे. आणि अजितदादा? ते पण ठीक आहे. तुम्ही एकत्र या सगळ्यांसोबत आश्चर्य मला हे वाटतं की या सगळ्यांवर ब्लेम केलेला होता आणि आदरणीय देवेंद्र दादा फडणवीस यांनी केलेला होता. आपत धर्म नाही, स्थापत धर्म नाही. हो, आणि सगळ्यांसोबत लग्न करून बसलायत की आता. असं कसं? हाऊ फनी. ज्या ज्या गोष्टींसाठी अजितदादांवर बोटं ठेवली होती ती गोष्ट रिपीट करून आता त्या फायली येत आहेत. बघा जरा जाऊन. पत्रकारांनी थोडंसं इन्व्हेस्टिगेशन करावं की व्हॉट इज हॅपनिंग विथ दोज फाईल्स. आता एवढ्या कशा काय तुम्हाला सुप्रमाचं फटाफट कसं काय फाईल समोर जातात? विचारलं पाहिजे तुम्ही आदरणीय मुख्यमंत्र्यांना हे सगळं. राहुल गांधींनी ज्या पद्धतीने मतदानाच्या एकूण प्रक्रियेमध्ये ज्या पद्धतीने मानवी हस्तक्षेप दाखवलेला आहे किंवा वोट चोरी, खरं तर अगदी क्लिअर शब्द म्हणायचं तर तुम्हाला असं वाटतं की असा काही प्रकार हो, झाला? 100% झालाय. आम्हाला एक्सेलमध्ये आम्ही ज्या वेळेला मतदार याद्या मागितल्या, कारण काय आहे, चोरी हा विषय आम्हाला कधी शिकवल्याच गेला नाही. आम्हाला त्याचे संस्कारच नाही, विचारांमध्ये नाही, काँग्रेसमध्ये नाही, आमच्या घरात कधी नाही. तर जे काय आहे ते मेहनत करायची, आपली लाईन आपण समोर नेत राहायची, दुसऱ्याच्या लाईनीकडे आपण बघायचं नाही आणि आपण आपलं काम करत राहायचं. याच्यामध्ये असं झालं की एक्सेलची फाईल आम्हाला सांगण्यात आली की एक्सेलची फाईल द्या. तर एक्सेलची फाईल काय देत नव्हते. म्हणजे मतदारांची मतदार यादीची एक्सेल फाईल मागितली तर ते बिलकुल देत नाहीये. पण काहीतरी करून आम्ही ती काढली बाहेर. आता कसं काढली हे काय तुम्ही विचारू नका. नाही, ठीक आहे. ठीक आहे. आणि ती काढल्यानंतर जेव्हा बघितलं की 14,000 डुप्लिकेशन आहे. तेव्हा तुमच्या लक्षात आले होते? आता लक्षात आले. कारण असं होऊ शकतं, लोकशाहीमध्ये वोटची चोरी होऊ शकते, हा विषय अजिबातच नव्हता. मग जेव्हा आम्हाला निकाल लागल्यानंतर आम्हाला काँग्रेस पक्षातर्फे सांगण्यात आलं होतं की तुम्ही पिटिशन दाखल केलं पाहिजे. आम्ही ते पिटिशन पण दाखल केले. कारण आम्ही ज्या वेळेला म्हणतोय की व्हीव्हीपॅटचं काउंटिंग द्या किंवा काय तिथे प्रश्न विचारतोय, तर तिथे त्या लोकांनी खूप घपलत केलेली होती. लोकसभेमध्ये सुद्धा आमच्या खासदाराचं जो निवडून आला त्याचा मार्जिन 20,000 होतं, पण 20,000 नव्हतं अपेक्षित. किमान कमीत कमी 40 ते 50,000 जास्त अपेक्षा होती लोकांना, पण निदान 50,000चं मार्जिन तर राहिलाच पाहिजे होतं, कारण समोरच्या उमेदवाराची नेगेटिव्हिटी एवढी होती आहे आणि अजूनही. पण तो विषय मी तिथे जाऊन बसले. काउंटिंग संपलं होतं. काउंटिंग संपल्यानंतर त्यांनी निकाल जाहीर करायला पाहिजे होता, तर त्यांनी रात्रीचे 8:30-9 वाजवले निकाल आणि सर्टिफिकेट द्यायला. मग आम्हाला तिथे आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागला की आता जर तुम्ही नाही केलं तर आम्ही सगळ्या लोकांना बोलवलं, कार्यकर्त्यांना, की तुम्ही या आणि चला आता हे आपल्या लोकसभेचं सांगते. मग घाबरत कलेक्टरने आम्हाला आमचं सर्टिफिकेट दिलं. आरडाओरडा केल्यानंतर, इलेक्ट्रॉनिक मीडिया तिथे आल्यानंतर त्यांना असं कळलं की आता हे काय ऐकत नाही. त्यांचे फोन सुरू होते कंटिन्युअस. होम मिनिस्टरशी बोलत होते की अजून कोणाशी बोलत होते, कुणाच ठाऊक, ते आम्हाला काय कळलं नाही. पण हे नक्की तिथे काहीतरी घपलत करण्याचा पूर्ण त्यांचं नियोजन आणि प्रयत्न होता. आम्ही अवेअर होतो. मी तर जाऊन तिथे बसून गेले, बसले आक्रमकतेने. यू नो हाऊ आय एम. महाराष्ट्र तर नोज हाऊ आय एम, की मला ते नाही सहन होत की काय गडबड होत असली तर मी बोलल्याशिवाय राहत नाही. मी कोणाला घाबरत नाही. न घाबरल्यामुळे मला काही मंडळी म्हणत होती की नका ताई, असं नका. म्हटलं असं नका करू म्हणजे काय, मी काय मागतेय? निवडून आलेले आहेत, आम्हाला आतमधनंही काउंटिंग कळत होते की निवडून आलाय खासदार, तरी पण त्यांनी ती घपलत केली. आणि ज्या वेळेला विधानसभा झाली
त्यावेळेला पण त्यांनी आतमध्ये, मी ऑफकोर्स आतमध्ये कधी जात नाही माझ्या स्वतःच्या निवडणुकीमध्ये, तर तिथे जी मंडळी होती ते पण सगळ्या, तिथे पण गोंधळ होता थोडासा. आणि ज्या कॉन्फिडन्समध्ये, म्हणजे आम्हाला प्रचार यंत्रणा माहिती, आम्हाला त्यांची प्रचार यंत्रणा माहिती, आमची माहिती, तर ते असे होते की हां आम्हाला सांगितलं एवढंच करायचं, तर ते एवढंच करत होते आणि करतच नव्हते काय. प्रचार जसा डोर टू डोर असतो किंवा मग सभांचा प्रचार असतो, सभांमध्ये काय माहोल असतं, असं काय नव्हतं. मग असं जर नव्हतं तर मग झालं काय, असे कसे निकाल लागतात. हा ठीक आहे, आय हॅव एक्सेप्टेड, आय हॅव लॉस्ट. ओके. मी हे स्वीकारलंय की मी हरले आहे. आणि मी 2-4 दिवस तर लोक जमा, म्हणजे लोक घरी येत होते, लोकांचे फोन येत होते, खूप गर्दी होत होती. मग काय घरून फोन यायला लागले, ताई तुमचे दादा घरी नाही आले, ती माणसं लावली मागे, कोण कुठं, त्यांना सगळ्यांना घरी पोचवलं आणि मग मी बाहेर निघून गेले. बिकॉज आय वॉन्टेड, मला असं वाटत होतं की त्यांना पण सेटल व्हायला वेळ लागतोय आणि मला पण थोडंसं रिझनिंग काय आहे काय नाही, काय झालं नेमकं. मग मी पण थोडीशी बाहेर गेले. मग मतदारसंघामध्ये परत आल्यानंतर असं वाटायला लागलं की माझं लेकरू हरवलं आहे. तर हे इमोशन्स आमच्या मतदारसंघासोबत आहेत आणि म्हणून हे काय अपेक्षित नव्हतं. नाही ताई, मी तुम्हाला परत एकदा त्या मुद्द्याकडे येते की वोट चोरी होणं किंवा मतांमध्ये झालं ना. आता मी जसं तुम्हाला सांगितलं, एक्सेलमध्ये आम्ही ज्या वेळेला ते काढलं त्यावेळेला 14,000 वोट्स त्या ठिकाणी डुप्लिकेशन सापडले. मी तुम्हाला आकडेवारी देऊ शकते. मी माझ्या मतदारसंघामध्ये अचलपूर, दर्यापूर या सगळ्या मतदारसंघाची आकडेवारी काढलेली आहे आणि तुम्हाला पाहिजे असेल तर ती आकडेवारी त्या ठिकाणी मी देते. माझ्या मतदारसंघामध्ये अननॅचरली डिलिटेशन ऑफ वोट्स आहेत. डिलिटेशन ऑफ वोट्स म्हणजे दर 2009 पासून आपण जर बघितलं 2024 पर्यंत, तर दरवर्षी किमान 3,500, 4,000, 5,000 वोट वाढतातच. दिस इज द फर्स्ट टाइम 2019 ची लोकसभा आणि 2024 ची लोकसभा त्याच्यामध्ये वोट कमी झालेले आहेत. बघा मी आकडे आणि पूर्ण तुम्हाला वाचून दाखवते. त्याच्यासोबतच तुम्ही जर बघितलं, म्हणजे माझ्या मतदारसंघाचं सांगते मी तुम्हाला, बडनेराचं सांगते, दर्यापूरचं सांगते आणि बाकी पण सांगते. तुम्ही डिलिटेशन ऑफ वोट्स किंवा डुप्लिकेशन ऑफ वोट्सला काय म्हणाल. आणि हे लोक जेव्हा इलेक्शन्स घेतात त्यावेळेला यांनी इलेक्शन्स पहिले व्हायचे तसे घ्यायला पाहिजे ना. 1 नेशन 1 इलेक्शनचा प्रचार करतात आणि एका स्टेटचे इलेक्शन 6 फेजेसमध्ये, 4 फेजेसमध्ये, 5 फेजेसमध्ये घेतात. हरियाणाचं इलेक्शन आणि महाराष्ट्राचं इलेक्शन सोबत आम्ही लढतोय तेव्हापासून सोबत झालेले आहेत. आता 2024ला त्यांनी वेगळे टायमिंगच बदलून टाकले. कुछ तो गफलत है, दाल में कुछ काला है. आणि आता आमचे कार्यकर्ते ज्या वेळेला गावांमध्ये जातात ते म्हणतात की 200 वोट कोण आहेत हे लक्षातच येत नाही आहेत. हे लक्षातच येत नाही की हे वोट इथे आले कसे आणि नावं कोण आहेत. ती माणसंच नाहीयेत तिथे, माणसं तिथे नाही आहेत आणि त्यांची नावं त्या वोटिंग लिस्ट मध्ये त्यांनी मतं दिली. हो, आज माझ्याकडे ती आकडेवारी नाहीये, पण 2009 आणि 2019, 2014, 2019 आणि 2024 या लोकसभेमधला डिफरन्स, 2024 लोकसभा आणि 2024 विधानसभा याच्यामधला डिफरन्स माझ्यापाशी आहे. आणि सरप्राइझिंग आहे हे सगळं. मला पण विश्वास नाही बसला की असं होऊ शकतं. ते आम्ही एक्सेप्ट केलं की आम्ही पडलो. आम्ही दुसऱ्या दिवशी कामाला लागलो आणि तेव्हाच तुम्ही कामाला लागू शकता. तुम्ही जर क्रिबिंग करत राहिलं की मी कशी पडली, मी नाही पडायला पाहिजे होते, असं तसं, तर मग तुम्ही शेवटी आम्हाला वळणच लोकसेवेचं आहे, तर लोकसेवा तर करावीच लागेल ना. ते स्वीकारून पुढे जाणं हे सगळ्यात ते करायला लागलो. पण नंतर आम्हाला ज्या वेळेला एक गोष्ट लक्षात वरून सांगण्यात आली, हे तर म्हणजे स्वप्न पण नाही पाहिलं की असं डुप्लिकेशन ऑफ वोट्स होतं आणि या प्रकारे गोंधळ होतो, या प्रकारे वोट चोरी होतं. जोपर्यंत राहुल गांधींना माणूस आणि माणूस जोपर्यंत सापडला नाही तोपर्यंत ते पण काही बोलले नाही. पण त्यांना माणूस आणि माणूस सापडला. त्यांनी एक विधानसभा, आमच्याही मतदारसंघामध्ये लोक बसलेली आहेत आणि त्याच्यावर काम करतात, तेव्हा कुठे ही आकडी माहिती होत आहेत ना, नाही तर कसं माहिती होणार आहे. पडलो, एक्सेप्ट केलं.
निघालो कामाला, लागलोय कामाला आम्ही. पण हे काय आहे बघा, तिवसा विधानसभा मतदारसंघात मतदानाची जबरदस्त चोरी. आमची जी रिसर्च टीम आहे त्या रिसर्च टीमनी मला पाठवलेले हे आकडे आहे आणि हे तुम्ही व्हेरीफाय करून घेऊ शकता. देर इज नॉट अ सिंगल लाय दॅट वी आर लाईंग ओव्हर हिअर. वी आर टेलिंग यू द ट्रूथ. तिवसा विधानसभा क्षेत्रामध्ये 2009 मध्ये 2009ला 2,43,802 ठीक आहे, एवढे मतदान होते. 2014ला लोकसभा विधानसभामध्ये 2,70,408 एवढे मतदान वाढ आहे. ठीक आहे, म्हणजे 2009 ते 14 मध्ये 5 वर्षात मतं 26,606 वाढली. 2019 लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये एकूण 2,95,992 एवढी मतं होती. म्हणजे 14 ते 19 मध्ये 25,584 एवढी मतं झाली. 25,000 सरासरी 5,000 मतं दर वर्षाला. ठीक आहे, आश्चर्याचा म्हणजे धक्कादायक म्हणतात, तिवसा विधानसभा क्षेत्रामध्ये 2024 लोकसभा निवडणुकीमध्ये एकूण मतं होती 2,84,243. म्हणजे यात आश्चर्य ते कोणते मग आता 2019 ते 2024 या पंचवार्षिकमध्ये सरासरी प्रतिवर्षे 5,000 मते म्हणजे 2024 मते वाढलेली आहेत. ठीक आहे, 2024 लोकसभा निवडणुकीत तिवसा विधानसभा क्षेत्रात नैसर्गिक वाढ लक्षात घेता अपेक्षित असं होतं की 3,20,592 मतं. पण आश्चर्याचा धक्का हा आहे की 2019 ते 2024 या कालावधीत मतात नैसर्गिक वाढ अपेक्षित असताना 11,749 मते कमी झालेली आहे. तर हे आहे आणि ही आकडेवारी सांगते. हे काय मी खोटं बोलत नाही. तुम्ही आत्ता ही आकडेवारी तहसीलदारांकडनं मागवून घ्या आणि तुम्ही बघा एकंदरीत नैसर्गिक वाढीचे 25,000 व कमी झालेले 11,000. नैसर्गिक वाढ 25,000 व्हायला पाहिजे होती आणि कमी झालेले 11,000. ठीक आहे, 11,749 असे एकूण 35,000 ते 36,000 मतं लोकसभा निवडणुकीत कमी करण्यात आलेली आहे. हे मी एका विधानसभेचं तुम्हाला सांगितलं. आता तुम्हाला मी बडनेरा विधानसभा मतदारसंघाचं सांगते. ठीक आहे, बडनेरा मतदारसंघामध्ये 2009 ते 2024 मध्ये बघितल्यावर लोकसभामध्ये 2024 लोकसभा ते विधानसभा 2024 मध्ये 34,000 वोट्स वाढलेली आहेत. हाऊ कॅन दॅट बी पॉसिबल? हां, आश्चर्य आहे की नाही आहे? मग ही वोट चोरी है की नहीं है? वोट की चोरी हो सकती है हेच आमच्यासाठी आश्चर्य आहे. हेच आश्चर्य आहे आणि हे सन्मान्य राहुल गांधींनी आणि त्यांच्या टीमनी हे पूर्ण इत्तंभूत त्याची माहिती काढलेली. आजही पृथ्वीराज बाबांच्या मतदारसंघामध्ये पृथ्वीराज बाबा साहेब पडले 40,000 वोट्सनी. 48,000 डुप्लिकेशन आहे तिथे. ह्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला सांगितलं 14,000 डुप्लिकेशन आहे. मी पडले 7,000 मतांनी. बाळासाहेबांच्या मतदारसंघातली आकडेवारी माझ्यापाशी आलेली नाही, पण मी माझ्या लोकसभामधले 2 जिल्ह्यांची आकडेवारी 2 मतदारसंघांची आकडेवारी दिलेली आहे तुम्हाला. तर मग वोट चोरी तो हुई है और सीना तान के हुई है. म्हणजे खोटं बोल आणि रेटून बोल तसं सुरू आहे. लाजा वाटल्या पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही टॅम्परिंग करता. इलेक्शनमध्ये हार जीत चलते रहती है, पण तुम्ही सिस्टम पूर्ण खराब करून टाकलेली आहे. त्याचं दुःख आम्हाला नक्की आहे आणि आम्ही हे होऊ देणार नाही. आम्ही काँग्रेसवाले आहोत. आम्ही सर्वधर्म समभावाचा विचार करतो आणि आम्ही सच्चाईच्या मार्गाने चालणारी मंडळी आहोत. आम्ही ती आहोत ज्यांच्या पूर्वजांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढाई दिलेली आहे आणि ह्या अशा प्रकारे ही सिस्टम आणि हा देश आम्ही वाया नाही जाऊ देणार. याच्या विरोधामध्ये न्यायालय किंवा जिथे जिथे जाता येईल ती सगळी लढाई लढावीच लागणार आहे. आणि एकटं काँग्रेसची ही जबाबदारी नाही आहे, लोकांची पण ही जबाबदारी आहे. असं कसं होऊ शकतं? लोकसभेमध्ये इतका शेतकऱ्यांचा आक्रोश, इतका सगळा गोंधळ सगळ्यांना माहिती असल्यानंतर अशी कशी ही लोक निवडून येतात?
आणि आमच्या मतदारसंघामधलं तर क्लिअर कट तुम्हाला 36 माझा to फक्त 35. एकच प्रश्न आहे की म्हणजे तुमचे कार्यकर्ते पण घरोघरी जातात किंवा प्रत्येक गावाला बिलकुल. ती लोक असतील बूथवरती. मग आता काय झालंय म्हणजे समजा एक उदाहरण दिलं होतं की शिर्डी मधल्या XYZ इमारतीमध्ये इतकी लोक राहत आहेत की ती म्हणजे ती जागा एका खोलीची आहे आणि त्याच्यात 30 लोक राहतात, 25 लोक राहतात, 40 लोक राहतात. मग ते तेव्हा जेव्हा मतदानाचं अपील करायला जात होते किंवा प्रचाराला जात होते तेव्हा ते बघितलं नाही का की अरे नाही बघितलं ना, कारण विश्वास होता सिस्टमवर की सिस्टम असा गोंधळ नाही करू शकत. पण ज्या वेळेला पूर्ण निवडून येणारी सरकार ज्या वेळेला पडते त्यावेळेला का पडलो आपण याच्यासाठी ज्या वेळेला बघितलं त्यावेळेला ते लक्षात आलं की इथं बदमाशकी आहे. आणि वेगळ्या वेगळ्या नेत्यांनी वेगळ्या वेगळ्या प्रकारे ते तुम्हाला सांगितलेलं पण आहे की 90,000 लोक या ठिकाणी आलेले आहेत, हे करतायत ते करतायत. गंमत आहे सगळी, आश्चर्य आहे, दुःख आहे, धक्का आहे, सगळंच आहे. तर आपण बऱ्याच मुद्द्यांवर बोलतोय पण बोलता बोलता आता जे तुम्ही काही बोललात म्हणजे आपण हा कणखरपणा ही वृत्ती म्हणजे कोणालाही भिडण्याची थेट बोलण्याची कुठून आली? रक्तात असेल. आयुष्यामध्ये खूप उतार चढाव झाले, त्याच्यामध्ये माणूस कणखर झालं. आणि आता आहे स्वभाव, त्याला काय करणार. पण मग म्हणजे मला जे वाटतं जे योग्य आहे ते मी समोर कोणी असलं तरी स्पष्टपणे बोलणार. तुम्हाला असं वाटतं काय की ह्याच्यातनं शत्रू वाढतात किंवा असं नाही नाही, असं काय वाटत नाही. मोकळं राहतं माणूस, स्वच्छ राहतं माणूस, डोकामध्ये पण घाण नाही राहत आणि तशी तर राहतच नाही. पण मग मतदारसंघातल्या पण लोकांना हा स्वभाव माहिती आहे हो, कार्यकर्त्यांना बिलकुल माहिती आहे सगळ्यांना. की ताई रागवू शकतात म्हणजे त्यांना नाही पटली नाही एखादी गोष्ट तर रागवत, हे बघा कसं आहे, एक लक्षात घ्या तुम्ही की मी ज्या वेळेला राजकारणात आली त्यावेळेला मी 27 वर्षाची होती. 28 वर्षाला आय लॉस्ट माय हजबंड. आता राजकारण करायचं की नाही करायचं हा एक विषय होता त्याच्यानंतर. पण जर करायचं असेल तर कणखर बनल्याशिवाय काय पर्याय राहत नाही. आणि टच मी नॉट जोपर्यंत एका विधवा बाईची इमेज होत नाही तोपर्यंत ती सक्सेसफुल होत नाही राजकारणामध्ये. तर तशीच आहे, जे आहे ते आहे, जे खरं आहे ते खरं आहे, जे खोटं आहे ते खोटं आहे. हो, प्रत्येक ठिकाणी काय थोडी ना आक्रमक राहावं लागतं. ज्या ठिकाणी चुकतंय त्या ठिकाणी बोलावंच लागतं. आणि मतदारसंघामध्ये जर विकास करायचा असेल तर 2009 मध्ये मी पहिल्यांदा निवडून आले. ठीक आहे. त्याच्यानंतर 2014 मध्ये तर भाजप सेनेचं राज्य होतं. 2019 मध्ये 2.5 वर्ष आम्ही सत्तेमध्ये होतो. पण कोविड होतं आणि त्याच्यानंतर काय गोंधळ झाला हे तुम्ही बघितलेलं आहे की कसं 10 शेड्यूल बाजूला सारून ह्या लोकांनी सरकार बनवली आणि सुप्रीम कोर्टाने पण त्यांना सपोर्ट केला. अजूनपर्यंत त्याचे निकाल लागले नाही. दुसरं इलेक्शन घेतलं. मग करायचं काय? मग विकास कामांसाठी झगडायला लागलंच. मी माझ्या मतदारसंघामध्ये मोजरी विकास आराखडा केला. आई रुक्मिणीचं माहेर आहे, तर आई रुक्मिणीच्या नावाने त्या ठिकाणी आराखडा केला. 2014च्या आधी हे दोन्ही तिन्ही आराखडे मंजूर झाले. गाडगेबाबांची निर्वाण भूमी आहे, तो आराखडा केला. कामं होत आली, संपत आली. पण जे मेन बिल्डिंग ज्या आहेत, ठीक आहे, म्हणजे जसं महाराजांच्या शिकवणीला प्रचार प्रसार व्हावा म्हणून तिथे बिल्डिंग्स बनवण्यात आल्या. नाही दिले पैसे या लोकांनी 2014 नंतर, अजिबात नाही दिले. 2019 मध्ये निवडणूक झाल्यावर आम्ही ज्या वेळेला मंत्री झालो, किती मार्च महिन्यात आम्ही डिसेंबरमध्ये मंत्री झालो, मार्चमध्ये कोविड आलं, सगळा फंड तिकडे डायव्हर्ट झाला. आणि मग ज्या वेळेला यांचं सरकार आलं, डिमांड केलं, त्यावेळेला त्यांनी नाही दिले पैसे. मग तिथं तर कणखर राहायलाच लागतं ना अशा गोष्टींसाठी. शेवटी आपण म्हणतो की आपला मतदारसंघ आपलं जर लेकरू आहे आणि आता ते गाजावाजा करतायत, ज्याला अक्कल नाही ते त्याच्याबद्दल बोलतायत का आम्ही कोणालाही देऊ असं म्हणतात. कोणाला कसं देऊ शकणार आहे तुम्ही? कोणाला नाही देऊ शकत हँडओव्हर. 80 to 90% ऑफ द आराखडा कंप्लीट झाला. पण 10% साठी यांनी 2014 पासून ते 2019-24 पर्यंत अतिशय तात्कळत आम्हाला ठेवलं. मग कणखर बनायला लागतं.
पण मग म्हणजे याच्यासाठी तुम्ही फडणवीस मुख्यमंत्री होते त्यांच्याकडे गेला होता, तुम्ही बिलकुल गेलो, एका भागातले आहात. रिक्वेस्ट केली, आजोळ आहे त्यांचा अमरावती, त्यांना 10 वेळा पत्र दिले, माझ्याकडे तर रेकॉर्ड आहे सगळ्या गोष्टींचे. त्यांनी काय नाही केलं. गोड बोलतात ते, खूप गोड बोलतात, करत काहीच नाही, छान बोलतात. पण केलं नाही. नाही केलं. आता करायचंय म्हणतात. म्हटलं करा मग, आता तर तुमचं सरकार आहे ना, केलं पाहिजे की आता. हे सगळं म्हणजे तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हणालात की 28व्या वर्षी दुर्दैवाने मिस्टर गेले. एक महिला, तिच्यासोबत म्हणजे सामाजिक कार्यामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये ती असताना नवरा असणं, नवरा नसणं, किती फरक असतो लोकांच्या? असतो, जमीन आसमानचा फरक असतो. पण सगळ्यांची उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहे आणि ती उदाहरणं डोळ्यासमोर ठेवून इंदिराजी आहेत, आपल्या अहिल्याबाई आहेत, आमच्या आजी, स्वतः माझ्या आजी त्या पहिल्या महिला जिल्हा परिषद मेंबर होत्या. तर त्यांचे यजमान पण फार लहान वयात गेले, पण त्यांनी केलं की. मग त्या करू शकतात तर आपण का नाही करू शकत? करत गेलो, इथपर्यंत पोहोचलो. आपण 24 सालामध्ये म्हणजे 25 सालामध्ये आहोत आणि लोकांची नजर जी आहे म्हणजे ती बदलली आहे महिलांकडे बघण्याची, तुम्हाला जाणवतं? असं बोलायला छान वाटतं की आता आपण चंद्रावर पोचलो आहेत, महिला पण त्या ठिकाणी जात आहेत, पण बऱ्यापैकी सोशो इकॉनॉमिकल सोशल काही गोष्टी बदललेल्या आहेत, पण काही गोष्टी अजून तशाच आहेत. आणि मगाशी आपण बोलत होतो कणखरतेबद्दल, पण म्हणजे तुम्ही लोकप्रतिनिधी झाल्यानंतर कॉन्ट्रॅक्टर किंवा एक टिपिकल थोडीशी घडी असलेले काही सरकारी ऑफिसर्स असतात आणि आपण त्या मनाने थोडंसं महिला म्हणून थेट जाऊन भिडत नाही. मग अशा वेळी त्यांना कसं हँडल करता? नाही, आपला अभ्यास असला तर आपल्याला कोणी बुद्धू बनवू शकत नाही. आपल्याला अभ्यास करावा लागतो. एका लोकप्रतिनिधीला सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे आणि आमदारकी ज्या वेळेला तुम्ही लढता त्यावेळेला ज्या गोष्टी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडरमध्ये येतात त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती करून घ्याव्या लागतात आणि वाचन करायला लागतं. ते माहिती पाहिजे तुम्हाला, त्याच्यातले क्लॉज माहिती पाहिजे तुम्हाला, वेगळे वेगळे आर्टिकल्स त्याच्यातले माहिती पाहिजे. जिल्हा परिषदेचा कायदा असतो किंवा महानगरपालिकेचा कायदा असतो किंवा एखाद्या सहकार संस्थेचा कायदा असतो, त्या गोष्टी सगळ्या जर तुम्हाला माहिती असल्या तर तुम्हाला काय फार अडचण जात नाही. हे सगळं अभ्यास वाचायला लागतं. म्हणजे हे बघ, काही गोष्टी मी वाचते, काही माझी टीम वाचते, मला अपडेट करते आणि ज्या गोष्टी मला कठीण वाटतात त्या मी माझ्या डोळ्यासमोर ठेवते, मी पण वाचते आणि माझी टीम पण वाचते, तर मला ते क्लॅरिफिकेशन येतं डिस्कशनमध्ये. वकील असल्याचा फायदा आणि होतो का? ऑफकोर्स वकील असल्याचा फायदा. आणि माझे वडील जे होते, आता नाही आहेत ते, पण ते अतिशय व्यापक होते. त्यांनी भरपूर लायब्रऱ्या वाचून टाकलेल्या होत्या, पण मला ते खूप मदत त्यांची झाली. आणि फॉर मी इट वॉज काय वन कॉल अवे. माय डिफिकल्टीज वर जस्ट वन कॉल अवे फ्रॉम मी. ते गेल्यानंतर जाणवलं, पण तोपर्यंत त्यांनी आम्हाला ट्रेनिंग बऱ्यापैकी दिलेली होती. येस. मुलं म्हणजे 2 लहान होती. परत एकदा मी त्याच मुद्द्याकडे येते की मुलं लहान होती आणि अशा वेळी आपण बाहेर पडणं. आईचा एक जीव असतो ना की ते पण सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. त्यांचं स्कूलिंग असतं. पुढे 10वी 12वी असतील त्यांच्या आणि त्याच वेळी राजकीय कारकीर्द पण खूप अशी टॉपला होती. ते कसं मॅनेज केलं? कठीण होतं खूप. मी माझी पहिली निवडणूक 2004 मध्ये लढले, जी मी पराभूत झाले होते. तर एक एक्सपिरियन्स सांगते तुम्हाला. ती अशी पहिली वेळ होती की मी पोरांना घरी ठेवून, म्हणजे माझ्या आईंकडे, आमच्या मांकडे आणि घरी ठेवून मी 15 दिवसासाठी गायब होते. सोनियाजींची सभा होती आणि त्या सभेला मग मला अमरावतीला यावं लागलं होतं. तर 15 दिवसांनी पोरं मला भेटली आणि मी त्यांना भेटली, तर तो इमोशनल क्षण होता. आणि ते अगदी लहान होते. 3 वर्षाची होती आकांक्षा. यश 4 वर्षाचा होता आणि ते आई आली आहे आणि अशी काळी फुल टॅन्ड आहे आणि ते अशी दुरून बघत होते मला. घाबरली थोडीशी आणि दारामागे पळाली आणि मग थोडं थोडं दार असं
उघडून माझ्याकडे बघत होती. मग ते दोघं जण बाहेर गेले गार्डन मध्ये आणि खूप सारे दगड जमा करून आणली त्यांनी. हसण्यासारखं आहे. आणि माझ्यासोबत आमच्या साधना काकू म्हणून होत्या. साधना काकू चौधरी आमच्या पंचायत समितीच्या सभापती होत्या आणि माझ्या परिवाराला कौटुंबिक आमचं सगळं प्रत्येक घर कुटुंबच आहे तिथे. तर त्यांना असं वाटत होतं की ह्या आजींनी माझ्या मम्माला असं केलं. तर ती दगड पूर्ण साधना काकीला मारत होते दगडाच्या मागे. तर हा एक वेगळा फेज होता आयुष्यातला की पोरांना सोडावं लागतंय, इथे कॉन्सन्ट्रेट करावं लागतं आहे. 2009 मध्ये आम्ही निवडून आल्यानंतर खूप गफलत व्हायची की त्यांना शाळेत जायला लागायचं. त्यांची अपेक्षा असायची की मी त्यांना शाळेत पोचवून दिलं पाहिजे. इथे लोकं आलेली असायची. तर मी त्यांना 2 वर्ष बोर्डिंग स्कूलमध्ये ठेवलं होतं की त्यांचं पण सगळं व्यवस्थित व्हावं, त्यांना पण सवय व्हावी, बाहेरचं एक्सपोजर मिळावं आणि मी पण काम करू शकली पाहिजे. पण 2 वर्षानंतर म्हटलं आता बास, निदान रात्री जेवण एकत्र पाहिजे आणि पोरांसोबत आपल्याला तो टाइम मिळाला पाहिजे. मग मी 2 वर्षानंतर पोरं परत अमरावतीला आणली आणि मी ज्या शाळेत गेली, होली क्रॉस म्हणजे कॉन्व्हेंट स्कूल आहे, त्या स्कूलमध्ये तिला टाकलं आणि त्याचंच ब्रदर ब्रांच आहे, त्याच्यामध्ये यशवर्धनला टाकलं. तर मग तोपर्यंत ती मोठी झाली होती, त्यांची पण शाळा जरा बऱ्यापैकी राहायची आणि माझ्या आईंचं जे उपकार नाही म्हणायला पाहिजे मी, खरं तिने प्रेमापोटीच केलं त्यांनी. पण आई बाबांनी मी त्यांची मैत्रीण झाली आणि माझी आई बाबा त्यांचे आई बाबा झाले असं झालं ते. पण मग आता म्हणजे जेव्हा तुम्ही घरात एकत्र असतात ते तुम्हाला जरा शिकवतात का नवीन सोशल मीडिया हे ते सगळं शिकवतात आणि सूचना देतात? हो, बिलकुल सूचना देतात. आता ते 23-24 वर्षाची झालेली आहेत. सो दे डू टीच मी, ते शिकवतातच. आणि असंच काहीतरी झालं होतं. मला असं वाटतं 2014च्या दरम्यान मी फार कम्प्युटर सॅव्ही किंवा सोशल मीडिया सॅव्ही नव्हती. तर माझा मुलगा म्हटला, "हां, तुम्हाला एवढं पण येत नाही." मी म्हटलं, "आता याला चॅलेंज द्यायला पाहिजे." आणि मी गपचूप क्लासेस केले आणि मी सगळं ते शिकून घेतलं. सो आय एम सॅव्ही नाउ. आय कॅन हँडल एनिथिंग. हे कसलं भारी आहे की एखादी गोष्ट आपल्याला म्हणजे लक्षात येते की आपण त्याच्यामध्ये इतके टेक्निकली साऊंड नाही आहोत आणि अशा वेळी त्याचे क्लासेस करून शिकून घेणं बिलकुल, बिलकुल. त्याचा फायदा होतो की सोशल मीडिया आणि याच्यामध्ये सगळ्या गोष्टीचा फायदा होतो. तुमची सोशल मीडिया टीम मध्ये म्हणजे इंस्टाग्राम किंवा हे तुम्ही बघता स्वतःचं की काय रिप्लाय दिला हां, मी जातो बऱ्यापैकी बघते. बऱ्यापैकी. आणि प्रत्येक मेसेज मी बघते. आणि ट्विट करता का हो, स्वतः की ट्वीट टीम पण करते? बऱ्यापैकी करते. येस, येस, येस. खूपच बिझी असलो, 4-5 तास जर आपण आउट ऑफ रेंज राहणार आहे, तर टीम आहे माझी आणि माझी इन हाऊस टीमच आहे. ही पोरं माझ्यासोबत आहे जवळपास 15-15, 20-20 वर्षापासून आहेत सगळेजण. आणि काही लोकं तर पिढ्यानपिढ्या सोबत आहेत. तर ते पण सगळे जिव्हाळ्याने करतात सगळेजण. ताई, काँग्रेसवरती कायम घराणेशाहीचा आरोप होतो. म्हणजे तुमचे वडीलही आमदार होते ऑफकोर्स, येस. आणि तुम्ही म्हणाल आजी होत्या, तुमच्या घरालाही ती पार्श्वभूमी आहे. तुम्ही बिलकुल कसं आहे. बघता या घराणेशाहीकडे? See, मी या प्रकारे बघतो. डॉक्टरांचा मुलगा डॉक्टर होतो की? नाही होत का? मग आम्हाला घरामध्ये काय दिसतं की लोकसेवा करायची. तर आम्ही ती सेवा करतो. आणि काँग्रेसला आरोप देण्याचा अधिकार कोणालाच दिलेला नाहीये. भाजपमध्ये कोण आहे? अनुराग ठाकूर कोण आहे? जय शहा कोण आहे? पंकजाताई कोण आहे? स्वतः देवेंद्र फडणवीस कोण आहे? त्यांचे वडील आणि आमचे वडील सोबत आमदार होते. सोबत आमदार होते आणि ते सोबत प्रवासही करायचे, चांगले मित्रही होते. आमचे वडील गेल्यानंतर देवेंद्र दादा आले होते. दादा म्हणतो आम्ही त्यांना. तर घराणेशाही सगळीकडे आहे. डॉक्टरांच्या घरात आहे, शिक्षकांच्या घरात आहे, इंजिनियरांच्या घरात आहे, है ना? तर आपण जे लहानपणापासून बघतो त्याच्याकडे कल आपला जात असतो आणि त्याच्यासाठी डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होऊ शकतो. तर एखाद्या राजकारणी घरातला मुलगा जर राजकारणामध्ये आला तर मग त्याच्यामध्ये काय ऑब्जेक्शन असायला नको. पण माझी पोरं काही येणार नाही राजकारणात. नाही येणार? नाही, नाही. दोघांना इंटरेस्ट नाही का? नाही, इंटरेस्ट आहे त्यांना. पण ज्या प्रकारे राजकारण, तर महाराष्ट्राचं राजकारण किती गढूळ झालंय. अशा प्रकारे तुम्ही पूर्ण संविधान तोडता,
अशा प्रकारे तुम्ही पक्ष तोडता. तो कायदा आहे ना, त्या कायद्याला मलिन करता, त्याला डस्टबिनमध्ये टाकता. आणि मला तर आश्चर्य वाटलं की एवढं सगळं करून तुम्ही सुप्रीम कोर्टच्या जस्टिसला तिथं बोलवता. आय वॉज शॉक्ड. त्यामुळे मुलं येण्याची शक्यता कमी आहे. हा, मग दुसरे फील्ड्स आहेत त्यांचे. माझे दोघंही मुलांनी वकिली केलेली आहे. हो, दोघांनी लॉ केलेला आहे. दे आर ऑल बोथ लॉ ग्रॅज्युएट. आणि आम्ही आता ठरवलं आहे की एक्झिक्युटिव्ह MBA आम्ही तिघही सोबत करणार आहे. येस. हे तर खूपच भारी आहे, म्हणजे आई आणि मुलं एकत्र शिकतायत. बिलकुल बिलकुल. काही प्रश्न आहेत की यशोमती ताईंचं कम्फर्ट फूड काय? पिठलं भाकरी खूप आवडते. अरे फॅन्टॅस्टिक. 24 तास म्हणजे मला तुम्ही 12ही महिने दोन्ही वेळेला जर पिठलं भाकरी आणि ठेचा दिला तर आवडेलच. त्याच्यासोबत कांदा आणि लिंबू पण पाहिजे. फिटनेससाठी काय करतो? मधल्या पिरियडमध्ये थोडंसं दुर्लक्ष झालं, पण रेग्युलरली एक्सरसाइज करतो, मेडिटेशन करतो. जप करायची सवय लहानपणापासून आहे, तर जप पण करतो. काळजी घेतो स्वतःची आणि लोकांची पण. लोकांचं एक फार असतं की म्हणजे तुम्ही राजकारणी आहात, तुम्हाला काय काळजी किंवा हे, पण राजकारणी म्हणून फिरत असताना तब्येतीवर परिणाम होतो? खूप परिणाम होतो, खूप. राजकारणी माणूस असा असतो किंवा व्यक्ती अशी असते की त्याला प्रत्येक गोष्ट फेस करावी लागते. चेहऱ्यावर काही दाखवावं लागत नाही. आणि सहनशक्ती भयंकर असते. तुम्ही एक IAS ऑफिसर आणि एक राजकारणी. IAS ऑफिसर रिटायर्ड झाल्यानंतर त्यांना जो कॉम्प्लेक्स येतो ना, तो भयंकर असतो. पण राजकारणी माणूस पडल्यानंतरही परत उभारतो आणि कामाला लागतो की. मित्रमैत्रिणींना कसा वेळ देता? म्हणजे भेटता का? कसं होतात का भेटी? खूप जास्त नाही, पण ऑफकोर्स मी माझ्या लहानपणीच्या सगळ्या मैत्रिणींच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. फर्ग्युसनचे सगळ्या फ्रेंड्स सोबत ग्रुप वगैरे सगळे ग्रुप्स आहेत, सगळे कॉन्टॅक्टमध्ये आहेत, सगळे जिव्हाळ्याचे आहेत. आणि अधनंमधनं असतंच भेटणं, बोलणं, चालणं. अशा खूप मैत्रिणी अशा नाही आहे, पण ज्या आहेत त्या आहेत. स्टाईलसाठी काय म्हणजे काही वेगळं फॉलो करता? कुठला स्पेशल डिझायनर आहे की आवडतं ते? काय नाही, जे आवडलं ते, ज्याच्यात कम्फर्ट आहे तो. आणि मग बाकी दागिने, बाकी लुक वगैरे कसं स्वतःचा काय डिझाईन स्वतःचं करता? सगळं स्वतः. एक गंमत आहे, मी मागच्या कोणीतरी माझा इंटरव्ह्यू घेतला, त्यात सांगितलं होतं की मी 27-28व्या वर्षी राजकारणात आली आणि त्यावेळेला प्रिया दत्त त्या लोकसभेमध्ये निवडून आलेल्या होत्या आणि त्या जीन्स घालून आल्या होत्या. तर मग 2004 मध्ये पडल्यानंतर आम्ही सगळे असे बसलो आणि माझ्या वडिलांनी, माझे काका, म्हणजे आमचे सगळे फॅमिली मेंबर्स असे व्यापक आहेत, अजिबात नॅरो माइंडेड नाही आहे. आमच्या आई पण गाडी चालवतात, जीप चालवतात, शेती बघतात, सगळं करतात. आमच्या आजी पण सगळं करायच्या. तर असाच विषय निघाला, तुम्ही स्टायलिंगबद्दल विचारलं म्हणून. तर म्हणे आता काय, हिला पण सलवार कुर्ता घालायला काय हरकत नाही आहे ना, घातला पाहिजे, काय आहे. तर आमचे वडील भयंकर कडक होते, त्यांना खूप डिसिप्लिन लागायची. तर ते असे, त्यांना अशी सवय होती, असं त्यांचे बोळ्या जुळलेल्या होत्या, तर ते असे असे केस काढत राहायचे. तर ती काढता काढता म्हणाली की काय हरकत आहे म्हणे, सगळं घालतात, तुम्ही पण घाला. माझं माझं राजकारण मी बघून घेतो. राजकारणात राहायचं असेल तर साडीच नेसायला लागेल. तर हा विषय आहे वळणाचा. आणि मला ते वाटतं की कुठेतरी फॉर्मली तुम्ही असता तर लोकांना तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पण थोडासा वेगळा असतो. आजकाल तर सगळं चालतंय, पण स्टील इट्स बेटर ऑफ. तुम्हाला असं वाटतं की म्हणजे राजकारणी महिला सुद्धा आता छान राहायला लागल्यात, म्हणजे टिपिकली अशा फक्त त्या कडकवाल्या पांढऱ्या साड्या वगैरे, आता ते सगळं चित्र गेलंय आणि आता छान प्रेझेंटेबल राहतात. सो तुम्ही अशा आमदार वगैरे भेटल्यानंतर कधी अशी कॉम्प्लिमेंट किंवा अशी कधी चर्चा होते का? सगळ्यांना सगळेजण कॉम्प्लिमेंट करतात, बिलकुल करतात. अशी चर्चा वगैरे होते? हो, साड्यांची तर होतच असते ना. साडी तर सगळ्यांची फॅन्टसी असते आणि साड्यांबद्दल तर चर्चा सगळ्यांमध्ये होते आमच्यामध्ये. मग त्या बियॉन्ड पार्टी लाईन्स पण होते, एक दुसऱ्यांना गिफ्टिंग पण होतं. गिफ्टिंग पण होतं? ऑफकोर्स, येस.
ताई मला एक प्रश्न नेहमी पडतो, खरं तर मला माहिती नाही, पण महिला म्हणून बऱ्याचदा म्हणजे आपण असं म्हणतो की वॉशरूम्सना जाणं किंवा हे पुरुषांसाठी ते फार सोपं असतं, की मला सलग 5 कार्यक्रम आहेत आणि मी कुठे कोणालाही म्हणेल की मला फ्रेश व्हायला जायचंय किंवा हे आहे. पण महिलांसाठी तो एक टॅबू असतो. फक्त नेत्याच नाही, म्हणजे आम्ही सुद्धा रिपोर्टर म्हणून अर्थात ते सहन करतो कधी फील्डवर असू तर. काय म्हणजे महिलांसाठी काय व्हायला हवं यासाठी? हे बघा, मी ज्यावेळेला मंत्री होते त्यावेळेला हा विषय खूप धरून उचलला होता आणि राईट टू पी म्हणून राईट, राईट. एक ऑर्गनायझेशन आहे, त्यांनी खूप मोठी मूव्हमेंटही त्या ठिकाणी केलेली होती. आणि आपण ज्यावेळेला हायवेवर जातो किंवा आपण कुठेही असलो तर टॉयलेट्स हा प्रॉब्लेम आहेत आणि ते आपल्या अंगीवळणी अजून पडलेलं नाहीये की दिस इज इम्पॉर्टंट. हायजीन म्हणून मी बोलत असताना म्हटले की हे जे डिपार्टमेंट आहे हे डिपार्टमेंट मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे ठेवलं पाहिजे, कारण एवढं महत्त्वाचं आहे ते सगळं. छोट्या छोट्या गोष्टी आहे पण आपल्या डे टू डे लिव्हिंगमध्ये त्याचा खूप फरक आपण पाडू शकतो. तर टॉयलेटसाठी स्ट्रगल आजही करावा लागतो आणि बिंग नेता म्हणून पण करावं लागतं का म्हणजे हो तुम्हाला सुद्धा, हो की हो. कारण सभा असतात, त्या गोष्टी असतात. आता ते तर वेगळाच विषय आहे. हं. तो विषय आहे, तो अतिशय गरजेचा आहे, त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. जसं जॅपनीज स्कूल्समध्ये टॉयलेट साफ करायला शिकवतात, आपल्या स्कूल्समध्ये आपण नाही शिकवत. तर ते अंगीवळणी पडलेलं नाही आहे. आपण काय आता न्यू एज्युकेशन पॉलिसीबद्दल नको बोलायला मी काहीच, पण खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत की ज्या आपण करायला पाहिजे आणि त्या आपण करत नाही. त्यातला एक भाग म्हणजे टॉयलेट्स आहेत. मी एक 5-6 नेत्यांची नावं घेणार आहे आणि मला तुमच्याकडनं एकेका शब्दामध्ये उत्तर पाहिजे, की ते कसे वाटतात. ओके, चलो. ओके. राहुल गांधी. व्हेरी डाऊन टू अर्थ. अतिशय म्हणजे एकाच ह्याच्यात पाहिजे ना हां, नाही तुम्हाला. तुम्ही बोलू शकता एखादं सो वाक्य. व्हेरी डाऊन टू अर्थ, अतिशय सहनशक्ती असणारी व्यक्ती आणि हं. करारी. नितीन गडकरी. डिप्लोमॅटिक, वेल रेड. देवेंद्र फडणवीस. असं तुम्ही सांगितलंय मगाशी तरी. स्वीट टू टॉक टू. ओके. नवनीत राणा. मॅडनेस. हर्षवर्धन सपकाळ. आयडियोलॉजिकली फाईन. वर्षा गायकवाड. गुड. शरद पवार. लॉट्स टू लर्न फ्रॉम हिम. उद्धव ठाकरे. व्हेरी इमोशनल पर्सन. ओके. सुप्रिया सुळे. व्हेरी गुड फ्रेंड. ताई आपण आता बोलतोय, म्हणजे बोलण्यामध्ये सुद्धा तुमचे बरेच इंग्लिश शब्द आले. तुम्ही म्हणालात तसं की तुम्ही कॉन्व्हेंटच्याच आहात. पण मग वाचन वगैरे पण इंग्लिशमध्ये होतं का जास्त? हां, जास्त होतं. पण हं. मराठी पण तेवढंच जमतं. मराठीही तेवढं हां, वाचा. बिलकुल. वाचन होतं रोजचं? आता होतं ना, आता काय टाईम आहे. आता कसं आहे, आता ती कमिटमेंट नाही आहे की इथं पोचायचंच लागतं, इथं हे करायला लागतं. तर मी आता माझा थोडासा वेळ काढून घेते वेगळा आणि जे नाही झालंय हं. ते वाचन करते. माझे वडील 2019च्या निवडणुकीच्या आधी वारले 1 वर्ष आणि आम्ही ज्यावेळेला हॉस्पिटलमध्ये होतो ते मला म्हटले होते की काय आमदार झाले म्हणजे काय खूप तीर नाही मारले म्हणे तुम्ही. जरा बाबासाहेब पूर्ण समजून घ्या, फुले पूर्ण वाचा, अहिल्याबाईंना थोडंसं व्यवस्थित अजून अभ्यास करा. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगून गेल्या. तर तो भर आणि ते स्वतः खूप रिगरस रीडर होते. म्हणून आम्हाला कंपल्सरी होतं लहानपणापासून की टाइम्स ऑफ इंडिया वाचायचा, लोकसत्ता वाचायचाच. तर ती ओके. सवय लागलेली आहे. आजही सकाळी उठल्या-उठल्या पेपर आलाय का रे बाबा असं होतं. ठीक आहे, आता फॅसिलिटीज जास्त झाल्या आहेत. तुम्हाला सगळं ऑनलाईन मिळतं. ऑनलाईन आहे. पण ते समाधान नाही होत जोपर्यंत तुम्ही पूर्ण पेपर उघडून वाचत नाही तोपर्यंत. सो मस्त गप्पा झाल्या ताई आणि Yes. तुम्ही वेळ दिलात. मला वाटतं आपण खूप वेगवेगळ्या विषयांवर असे वेगवेगळ्या मुद्द्यांवरती बोललो. पण मजा आली आणि मला असं वाटतं की ठरवून गप्पा मारण्यापेक्षा अशा न ठरवून झालेल्या गप्पा जास्त छान असतात. त्यामुळे या होत्या यशोमतीताई ठाकूर आणि मनमोकळ्या बोललेल्या आहे. एपिसोड कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सकाळ सरकारनं मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. थँक्यू.